पिंपळखोटे डोंगराला भीषण आग, वनसंपदा जळून खाक, पशुधन धोक्यात। बागलाण तालुक्यात सध्या वृक्षतोड व वणव्याचा घटनेचा चांगलीच वाढ झाली असून काल रात्री पिंपळखोटे हद्दीतील डोंगराला रात्री 9 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती। या घटनेत वनसंपदा जळून खाक झाली असून अनेक जंगली पशुपक्षी या आगीच्या भक्षस्थानी सापडले असल्याची माहिती मिळत आहे। सदर घटनेची माहिती ताहाराबाद प्रादेशिक वन विभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने तात्काळ दखल घेतली व वन विभागाचे वनपाल तुषार देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले होते। आगीचे लोण हे आजूबाजूला पसरू नये म्हणून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते। या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाला तब्बल 8 तासात यश मिळाले। यावेळी आग विझवण्यासाठी ताहाराबाद वन विभागाचे वनपाल तुषार देसाई, वनपरिमंडळ अधिकारी गौरव अहिरे, वनरक्षक निलेश कोळी, वनरक्षक दत्तात्रय देवकाते, दरेगाव येथील निसर्गमित्र दीपक पवार, वनमजूर लक्ष्मण व दीपक पवार आदींनी शर्थीचे प्रयत्न केले खरे, पण या आगीत हजारो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली। त्यांचे काय प्रश्न असे उपस्थित होतो आहे, तर यापुढे अशा घटना घडू नये म्हणून खबरदारी घ्यावी असे आवाहन पिंपळखोटे व दरेगाव येथील ग्रामस्थांनी केले आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।